गावरान पद्धतीने झणझणीत मटण रेसिपी कशी बनवायची ते आज आपण पाहणार आहोत. तर नमस्कार, स्वागत आहे तुमचे खमंग रेसिपीज कट्टा या चॅनलवर. मी प्रतिभा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. तर आज आपण बनवणार आहोत गावरान पद्धतीने मटण. त्यासाठी मी अर्धा किलो मटण घेतलं आहे, स्वच्छ 3-4 पाण्याने धुवून घेतलं आहे. आता घातली त्यात अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ आणि 1 चमचा आलं लसूण पेस्ट. हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर हाताने मी हे व्यवस्थित मिक्स करून मॅरिनेट करायला ठेवते आहे. तर अर्धा तासासाठी मी हे झाकून ठेवणार आहे. आता एक कांदा बारीक चिरून घेतला आहे. कुकरमध्ये 1 पळी तेल घातलं आहे. तेल गरम झालं की कांदा यात घालूया. कांदा 2 ते 3 मिनिटं छान परतून घ्यायचा आहे. आता यात घालायचं आहे मॅरिनेट केलेलं मटण. तिथं कांदा परतून झाला आहे. मटण घालून छान परतून घ्यायचं आहे. तर फुल फ्लेमवर मी एक 7 ते 8 मिनिटं छान परतून घेणार आहे. आता घालायचं आहे यात गरम पाणी. 2 ग्लास गरम पाणी केले. उकळी आली की आपण झाकण बंद करून घेऊया. कुकरच्या 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. त्याचे 2 शिट्ट्या झाल्या आहेत. आता लो टू मिडियम फ्लेमवर हे 10 ते 15 मिनिटासाठी मी हे ठेवून देणार आहे आणि भाजी व्यवस्थित मंद आचेवर शिजवून घ्यायची आहे. भाजी शिजते तोवर आपल्याला मसाला करायचा आहे. त्यासाठी मी गॅसवरच खोबरं आणि 2 कांदे भाजून घेतलेत. खोबरं गार झाल्यावर बारीक चिरून हे आता मिक्सरमधून वाटून घेऊया. त्यातच 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच आलं आपल्याला वाटून घ्यायचं आहे. कांदासुद्धा आपल्याला 2 तुकड्यात डिव्हाइड करून हे बारीक करून घेणार आहे. तर पाणी घालून मी हा मसाला वाटून घेते. आता एका कढईत 1 पळी तेल घातलंय. त्यात हा मसाला घालायचा आहे. मसाला छान परतून घ्यायचा आहे. आपला कुकरही छान गार झालाय. मटणही छान शिजलंय. तर आता सुके मसाले बघूया. तर इथे मी 2 चमचे कांदा लसूण मसाला घातलाय, 1 चमचा धना पावडर घातली, 1 चमचा मिरची पावडर घातली, 1 चमचा गरम मसाला घातलाय आणि पाव चमचा हळद घातली. तर हे छान आपण मिक्स करून घेऊया. मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे जोपर्यंत तेल सोडत नाही तोपर्यंत. तर लो टू मिडियम फ्लेमवर हे मसाले छान परतून घेते. छान मसाला परतून झालाय. आता आपण यात मटण घालूया. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. त्या कुकरमध्ये थोडंसं पाणी घालून मी यात घालून घेणार आहे आणि कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करत आपल्याला यात पाणी घालून घ्यायचं आहे. कारण हे 8 ते 10 मिनटासाठी छान उकळून घ्यायचं आहे आपल्याला. तर लो टू मिडियम फ्लेमवर हे छान उकळू द्यायचं आहे. तर इथं मी कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करत पाणी घातलं आहे. तर अर्धा ग्लास पाणी परत मी घातलं आहे. चवीनुसार मीठ घातलं आहे. आणि आता लो टू मिडियम फ्लेमवर एक 7 ते 8 मिनटं छान उकळू द्यायचं आहे. तर इथं तुम्ही बघू शकता आपली भाजी उकळत ठेवली आहे. छान उकळी आली आहे आणि तरीही मस्त आली आहे. तर झाकण न ठेवताच मी हे लो टू मिडियम फ्लेमवर छान उकळू दिले. आता बारीक चिरलेली कोथिंबीर घातली. अजून 5 ते 6 मिनटं आपल्याला मस्त ही मंद आचेवर उकळू द्यायची. तर तुम्ही इथं बघू शकता मस्त झणझणीत गावरान पद्धतीने आपली मटणाची भाजी तयार झाली आहे. तर कुकरमध्ये शिजवल्यामुळे छान शिजलीसुद्धा आपली मटणाची भाजी. कुकर आणि पातेल्याचा असा फरक पडतो. पातेल्यात थोडा उशीर लागतो, कुकरमध्ये झटपट होते. घाईच्या वेळेस मस्त ऑप्शन आहे कुकर. तर छानपैकी आपलं मटण शिजलं आहे मंद आचेवर. तर्रीसुद्धा त्याला छान आली आहे आणि आता अगदी रेडी आहे आपली
मटणाची भाजी. तर झणझणीत गावरान पद्धतीने आपण मटण रेसिपी तयार केली आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओत नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.